सीजेपी पुन्हा पेटलं, दिपकेंच्या घरी महाबैठक होणार, पुढची रणनीती ठरणार, राजकीय पार्टी की दबाव गट. दिल्लीच्या यशस्वी आंदोलनानंतर सीजेपी आपली पुढची रणनीती आखतीये. 5 ऑगस्टला सीजेपीची मोठी निर्णायक बैठक होणार असल्याचं अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलंय. कॉक्रोच जनता पार्टीची पहिली राष्ट्रीय कोर कमिटी बैठकीकडे फक्त सोप्या आणि साध्या स्वरूपात पाहता नाही येणार, तर भारताच्या राजकारणातील एका नव्या प्रयोगाचा पाया ठरण्याची शक्यता आहे. देशातील 15 ते 20 प्रमुख कोर कमिटी सदस्य आणि प्रवक्ते या बैठकीला हजेरी लावणार आहेत. या होणाऱ्या चर्चेत नक्की काय घडणार, सीजेपी पक्षाची पुढची रणनीती काय असेल, शिक्षणाच्या मुद्द्यानंतर सीजेपी कोणता मुद्दा आता हातात घेऊ शकते, या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जनता पार्टीच्या संभाव्य कॉक्रोच राजकीय रणनीती काय असू शकते पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी. कोणत्याही नव्या पक्षाला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी एका मोठ्या जन आंदोलनाची गरज असते. कॉक्रोच जनता पार्टीनं ती सुरुवात दिल्लीच्या जंतर मंतरवरून केली आहे. शैक्षणिक गोंधळ आणि तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यांना हात घालत सीजेपीनं केंद्र सरकारच्या धोरणांना आव्हान दिलंय. या आंदोलनामुळे पक्षाला देशभरातील सुशिक्षित आणि नाराज तरुण वर्गाचा पाठिंबा मिळालाय. पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या या यशामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला असून आता फक्त आंदोलन करणारी संघटना की एक राजकीय पक्ष म्हणून प्रस्थापित करायचा, यावर 5 ऑगस्टची बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आतापर्यंत कॉक्रोच जनता पार्टीची ओळख सोशल मीडिया आणि आंदोलनापुरती मर्यादित होती, परंतु टिकून राहण्यासाठी मजबूत संघटनेची गरज असते. छत्रपती संभाजीनगर येथील बैठकीत अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी होणाऱ्या चर्चेत सर्वात मोठा भर हा संस्थात्मक रचनेवर असेल. आगामी काळात सीजेपी देशातील किमान 15 प्रमुख राज्यांमध्ये आपापल्या कमिट्या जाहीर करू शकतो. प्रत्येक राज्यात स्थानिक पातळीवर नेतृत्व तयार करणं, जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्यकर्ते सुरू करणं आणि गाव पातळीपर्यंत सीजेपीचं जाळं पोहोचवणं ही या बैठकीची पहिली रणनीती असू शकते. केवळ आंदोलन करून व्यवस्था बदलत नाही, तर व्यवस्थेचा भाग व्हावं लागतं. हा विचार घेऊन कॉक्रोच जनता पार्टी कदाचित निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या या आक्रमक आणि पद्धतशीर पवित्र्यामुळे प्रस्थापित राजकीय प्रश्नांसमोर मोठी आव्हानं उभी ठाकणार आहेत. सध्या देशात आणि राज्यात सत्ताधारी तसेच विरोधक या दोघांबद्दलही मतदारांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये एक प्रकारची उदासीनता आहे. सीजेपी राजकारणात उतरली नाही तर एक मजबूत दबावगड बनू शकतो. जर तरुण मतदारांचे मन मोठ्या प्रमाणावर सीजेपीच्या विचारधाराकडे वळले तर पारंपरिक पक्षांचे मतांचे गणित पूर्णपणे बिघडू शकते. जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन केवळ विकास, शिक्षण आणि हक्कांवर आधारित राजकारण करण्यास प्रस्थापित पक्षांना भाग पाडणं हा या बैठकीनंतरच्या रणनीतीचा सर्वात मोठा राजकीय परिणाम असेल. मात्र दुसरीकडे पाहिलं तर सीजेपी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेऊ शकतं, कारण सरकारनं आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अजूनही काही प्रमाणात केसेस सुरू आहेत. अभिजित दिपके यांनी स्पष्ट इशारा सुद्धा दिला होता की सरकारनं शब्द पाळला नाही तर पुन्हा आंदोलन होईल. त्यामुळे सीजेपी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत असू शकते. दिल्ली पोलिसांनी सुद्धा जंतर मंतरवर मोठी तगडी सुरक्षा केलेली आहे. 8 फुटांचे बॅरिगेड्स जंतर मंतरवर लावण्यात आले. तसेच सीजेपी अध्यक्ष अभिजित दिपके यांनी सुद्धा सत्ताधारी भाजपवर अनेक आरोप केलेत आणि टीका केलेली आहे. त्यामुळे पुढच्या बैठकीत काय निर्णय होतो आणि हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अभिजित दिपके यांच्या म्हणण्यानुसार सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय, मात्र तरुण जागा झालाय. धर्मेंद्र प्रधानांनी मोदींना वाचवण्यासाठी राजीनामा दिला असंही दिपके यांनी म्हटलंय. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपासून इंस्टाग्राम स्ट्रॅटेजी सुरू केली आहे. तरुणाईचं मत हे सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचं आहे आणि विरोधात गेल्यास मोठं राजकीय नुकसान होऊ शकतं हे सत्ताधारी मोदी सरकारला माहिती आहे. तरुणाईची आकडेवारी पाहिली तर सीजेपीला 3 कोटींपेक्षा जास्त तरुण तरुणी जोडले गेले. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात तरुणाईची आकडेवारी काढली तर 20% मतं हे जेनझीचे आहेत आणि हे किरकोळ नाहीयेत. सत्ता उलटवून टाकायला 20% सुद्धा पुरेशी आहे. त्यामुळे जेनझी पिढी सध्या तरी मोदी सरकारच्या काही प्रमाणात विरोधात आहे. आता पुढे काय होणार? सीजेपी राजकीय पार्टी घोषित करणार की दबाव गट म्हणून राहणार की अजून कुठल्या मोठ्या मुद्द्यावर आंदोलनाची तयारी करणार, हे काही दिवसातच स्पष्ट होईल. मात्र 5 ऑगस्ट 2026 ची ही महाबैठक कॉक्रोच जनता पार्टीला एका नव्या उंचीवर नेणारी ठरू शकते. बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेत अभिजित दिपके जी घोषणा करतील ती महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू करणारी ठरेल, यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.